अशी विनंती आपल्याला आहे. तुम्ही पाहताय NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नवी मुंबईमध्ये होते प्रथमतःच ही क्रिकेट स्पर्धा. त्याचबरोबर सतीश सनस यांना आपण सन्मानित करूया. या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आहे. वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. पाटण वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला, निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः बॉलिंग करत आहोत. दोन्ही संघांना विनंती की आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी आपल्याला विनंती आहे. यानंतरची मॅच वारणा बोरणा 32 शिराळा आणि त्यांच्या विरुद्ध वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अशी लढत होणार आहे. त्याचबरोबर कविराजदा परमने यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपलंही NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत आहे. स्वप्नीलदा हिरवे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपलंही शब्द सुमनांनी या NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. मैत्री ग्रुप जावली जो संघ जावली प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहे त्या टीमचे संघ मालक कविदादा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. एका बाजूला पाटण वॉरियर्स यांच्या विरुद्ध मैत्री ग्रुप जावली या घमासान तुंबळ युद्धाला सुरुवात होते. त्याचबरोबर मनीषजी मांढरे आपल्या या ठिकाणी माडी सन्मान होते. आपण या आयोजकांच्या वतीने हाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. या तुंबळ युद्धाला होते सुरुवात. रोमांच आणि थरार इथून पुढे तुम्हाला अनुभवता येईल. चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी चाललेली आहे. मैत्री ग्रुप जावली या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिलं पर्व गाजवणारा आणि मालिकावीर किताब मिळवणारे करंजे गावचे संकेत गोळे, तर एका बाजूला भिवडी गावचे याच मैदानावरती 6 बॉल 6 षटकार मारणारे हर्षल खराडे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. गोलंदाजी मार्कवरती अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आणि एक फिरकी गोलंदाज पाटण तालुक्यातील वरांडेवाडी गावचे खेळाडू विशाल वरांडे पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 1 ला सुरुवात होईल. अशा प्रकारची लढत तुम्हाला पाहता येईल. सामना 4 षटकांचा आणि मॅचला होते सुरुवात. पंचांचा येतो सिग्नल. स्ट्रायकर एंडला संकेत गोळे बॅटिंगसाठी तयार होतील. गोलंदाजी मार्गवरतून विशाल वरांडे तयार होतील. वरांडे गावचे ऑलराऊंडर खेळाडू, तर एका बाजूला करंजे गावचा आक्रमक फलंदाज संकेत गोळे. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 आणि बॅकअप साठी तिसरे खेळाडू आले. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. संकेत गोळे यांनी हा बॉल ऑन साइडला खेळला. दोन्ही संघांना विनंती करूया की आपल्या अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी विनंती आहे. हर्षल खराडे स्ट्राईकवरती येत आहेत. अंडर 22 प्रीमियर लीगमध्ये खेळ चांगला केला होता, परंतु एका बाजूला विशाल वरांडे गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. आणि खुल्या गटाच्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आहेत. विशाल वरांडे एक फिरकी गोलंदाज तयार. फटका समोर खेळलाय. पायावरती असणारा बॉल. खेळाडू कोणतेही नाही आहेत. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील या बॉलवरती 4. मैत्री ग्रुप जावलीसाठी पहिला चौकार हर्षल खराडे यांच्या बॅटमधून. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे भिवडी यांनी खेळलेला आहे. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक होता. थोडेसे ऑफस्टंप वरती बॅटिंग करताना आले आणि विशाल वरांडे यांचा बॉल पाठवला समोरच्या बाजूला सरळ 4 धाब्यांसाठी. हा पहिला चौकार होता. मनोबल वाढवणारा फटका होता. विशाल वरांडे तयार, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भिन्नता. लालसा दिली, थोडासा बॉल पुढे सोडला. टप्पा पडल्यानंतर संपर्क होऊ शकला नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते, कारण बॉल डिक्लिअर झोन मध्ये चाललेला आहे. एका धावेसाठी टीमची टोटल आहे प्रथम बॅटिंग करताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर मैत्री ग्रुप जावली धावा 6. बिनगडी बाद. विशाल वरांडे तयार होतील गोलंदाजी मार्गवरतून. बॉल क्रमांक 4.
एका फिरकी गोलंदाजाला पॉवर प्ले मध्ये आणलेला आहे. एकच बॉल जर वगळला तर बाकीची गोलंदाजी विशाल वरंडे यांनी चांगली केलेली आहे. स्ट्रायकर एंडला भिवडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंग मध्ये हर्षल खराडे तयार. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरील एनबी चॅम्पियन्स ट्रॉफी तालुका आणि असोसिएशन वाईज गटाला सुरुवात. फटका जागेवरतूनच खेळलाय. बॉलने घेतली भरारी. हर्षल खराडे भिवडी यांचा फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. ताकदीचा वापर केला. टायमिंग प्रॉपर केलंय हर्षल खराडे यांनी या बॉलवरती आणि विशाल यांचा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे टीम मैत्री ग्रुप सावली या टीमसाठी करतायत, परंतु विशाल वरांडे यांनाही चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट अद्यापही मिळाली नाहीये. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्ग वरतून विशाल वरंडे. हो, चांगलाच बॉल टाकलाय. वेग प्रचंड वाढवलाय बॉलच्या पाठीमागे. एक खासियत आहे विशाल यांच्या गोलंदाजीची. ही भिन्नता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये असणारी मिश्रण आहे. आता हा बॉलचा वेग वाढवला, शरीरापासून दूर ठेवला, म्हणजे अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण त्यांनी अंमलामध्ये आणलं. बॉल डॉट आलाय. षटकातला शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडला कोण आहे तर हर्षल खराडे. हाई बॉल वेगाने पायावरती आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. धाव आता या शेवटच्या 2 बॉलवरती एकही मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि मैत्री ग्रुप जावली या टीमने प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 12 बिनगडी बाद. टॉस जिंकून टीम पाटण वॉरियर्सने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाटण वॉरियर्स या टीमने तब्बल 12 खर्च केल्या, परंतु पाटण वॉरियर्सला अद्यापही एकही विकेट आतापर्यंत मिळू शकलेली नाहीये. त्या विकेटचा शोध सुरू आहे. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती केलाय बदल. गोलंदाजी मार्गवरती तालुका पाटण आणि गाव मराठवाडी गणेश शिंदे. पाटणचा कोहिनूर या नावाने क्रिकेटच्या पटलावरती आपली नावलौकिकता मिळवणारे खेळाडू गणेश शिंदे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला तालुका जावली गाव करंजे नाव संकेत गोळे. फटका ऑन साइडला खेळलाय. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी संकेत गोळे यांनी आतापर्यंत 2 बॉल खेळले आणि दोन्ही बॉलवरती सिंगल धावा त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. एका बाजूला गणेश शिंदे नवी मुंबईचं क्रिकेट किंवा एक गाव अकराचं क्रिकेट किंवा खुल्या गटाच्या काही स्पर्धा, तर एका बाजूला लेदर बॉलचा अनुभव, टेनिस बॉलचा अनुभव, रबर बॉलचा अनुभव. नाव संकेत गोळे. लेदर बॉलचे धडे त्यांनी गिरवलेले आहेत. सातारा सिटीचं क्रिकेट अनेकदा त्यांनी खेळलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता मैत्री ग्रुप सावलीकडून मैदानाच्या आतमध्ये आहेत. पदलाली त्याचा वापर केला होता, परंतु पाहिलं आणि डावपेच उधळून लावले. गणेश शिंदे यांनी डॉट टाकलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 3. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट वरतून आली आहे. पंचांकडे दात मागितले, परंतु हाई बॉल डॉट येतोय. धावा आता येत नाहीये. धावसंख्येचा वेग आता थोडासा मंदवलेला आहे मैत्री ग्रुप जावली या टीमचा. एका बाजूला संकेत गोळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. 3 बॉलचा खेळ संपलाय. ऑन साइडला बॉल खेळलाय. सी कॉर्नरला 2 खेळाडू. काय कॅच पकडलाय. एका हातामध्ये झेल पकडलेला आहे. नितीन पन्हाळे. कौतुक करावं लागेल. आउटस्टँडिंग ग्लोरियस कॅच. कडक कॅच. अप्रतिम लाजवाब सुरेख झेल पकडलेला आहे. धावत गेले उजव्या बाजूला. एक हात बाहेर काढला आणि त्याच हातामध्ये हा झेल विसवला आणि संकेत गोळे सारखे फलंदाज आता माघारी येत आहेत. धक्का क्रमांक लागलाय मैत्री ग्रुप जावली या टीमला पहिला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 गाजवणारे आणि मालिकावीर किताब आपल्या नावी करणारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजिंक्य बेलोशे तालुका जावली गाव रांजणी. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटिंगसाठी क्रमांक 3. लेदर बॉलचा अनुभव. परदेशी जाऊन देखील ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळलेला आहे असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य
बेलोशे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि 5वा बॉल. त्याचबरोबर खिरवडे गावचे चेतनदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती रन्स मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा हा आलाय टीम मैत्री ग्रुप जावली या टीमसाठी चौकार. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतो, पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज किरण मस्कर सरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही शब्दसुमनाने आपण स्वागत करूया. त्यांनाही विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती या. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 गणेश शिंदे. हाई फटका पॉइंटला फसलाय. अजिंक्य बेलोशे माघारी येतील. सॉफ्ट डिसमिसल. पॉइंटच्या डोक्यावरतून फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलेलं नाहीये. मैत्री ग्रुप जावली या टीमला धक्का क्रमांक लागलाय 2रा. अजिंक्य बेलोशे इथे माघारी. त्याचबरोबर वाई तालुक्यातील एक सिनियर खेळाडू अमित दादा वाडकर नवी मुंबई पोलीस यांचं आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. 2 धक्के मैत्री ग्रुप जावली या टीमला आतापर्यंत लागलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये क्रमांक 4 वरती तालुका जावली गाव दुंद संदीप साळुंके पप्पू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती येत आहेत. याच मैदानावरती 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॉलर तो JSS चा ह्याचं गाव कुठलं? जंगमवाडी. योगेश मालुसरे ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. त्याचबरोबर किरण मस्कर सरांना विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपले स्वागत आहे. वळ्या मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया या पहिल्या डावाची रंगत. एका बाजूला योगेश मालुसरे ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. बॅटिंगमध्ये हर्षल खराडे ज्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आतापर्यंत आलेला आहे. एक भेदक गोलंदाज योगेश मालुसरे. ऑन साइडला बॉल खेळलाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक बिवडी गावच्या हर्षल खराडे यांचा फटका आहे कडक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. ओव्हर नंबर 3चं स्वागत केलंय हर्षल खराडे यांनी षटकाराने. कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव हर्षल खराडे एका बाजूला आक्रमण करतायत परंतु एका बाजूला योगेश मालुसरे प्रतिभा आहे गुणवत्ता आहे. त्याचं आज चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत योगेश मालुसरे. पहिला बॉल मागणं आहे परंतु शेवटचे 5 बॉल चांगले टाकावे लागतील पाटण वॉरियर्स या टीमसाठी. हाई बॉल त्याच बाजूला खेळलाय. खेळाडू बनतील प्रेक्षक परंतु या बॉलवरती आता मोहर काय लागेल आणि हो बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी लागोपाठचा 2रा मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय. हर्षल खराडे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दुडगोस घातलाय मोठ्या फटक्यांचा. धुमाकूळ घातलाय आज मैदानाच्या आतमध्ये. विजेसारखा लकलकणारा खेळ केलाय बिवडी गावच्या हर्षल खराडे यांनी. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे. तब्बल 29 धावा 29 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पाटण वॉरियर्स या टीमने ओव्हर नंबर 2 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. अवघ्या 5च धावा दिल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये मैत्री ग्रुप जावलीची धावसंख्येची जी गाडी आहे त्याचा वेग आहे ना तो वाढलेला आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गणेश शिंदे यांनी फार कमी धावा खर्च केल्या होत्या. योगेश मालुसरे आले. 2 बॉल महागडे टाकलेले आहेत. शेवटचे 4 बॉल त्यांना अगदी योग्य रीतीने योग्य टप्प्यावरती आणि योग्य दिशेने हाताळावे लागतील. टीमची टोटल आहे आतापर्यंत 29 धावा 29. फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत रवी बोरगे यांनी बॉल अडवलाय. बॉलची फेकी करतील. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत. समय सूचकता रवी बोरगे यांनी चांगल्या प्रकारे दाखवली. हजर जबाबीपणा दाखवला. बॉलला लगेच अडवलेला आहे. बॉलची फेकी तत्परतेने केली. स्ट्रायकर एंडवरती आता संदीप साळुंके पप्पू
स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत संदीप साळुंके. दुंद आहे त्यांचं गाव. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता येते तब्बल बॅटिंग करताना 36 धावा. आतापर्यंत 4च बॉलचा खेळ संपलाय. योगेश मालुसरे यांना कमबॅक करावं लागेल. प्रतिभा आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये, भेदकता आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. पुन्हा तयार. लोअर फुलटॉस चांगली गोलंदाजी या बॉलच्या पाठीमागे. मोकळा श्वास घेतला असेल योगेश मालुसरे यांनी की आतापर्यंत काही मोठे फटके खर्च केले होते, परंतु हा बॉल जो होता ना तो चांगला होता. अशाच प्रकारचे बॉल हाताळावे लागतील. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल हा प्रगतीपथावरती येतोय. हर्षल खराडे स्ट्राईकवरती आहेत आणि शेवटचे काही बॉल आता चांगले टाकले योगेश मालुसरे यांनी. त्यांचं कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल आणि पहा एक पाय पुढे काढला. बॅटची बॉलने कडा घेतली आणि यष्टीरक्षक पृथ्वीराज यादव यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. धक्का क्रमांक लागलाय. मैत्री ग्रुप जावली या टीमला तिसरा. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बनवलेल्या आहेत धावा त्या आहेत 37 आणि गडी गमावलेले आहेत ते आतापर्यंत 3. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तालुका जावली आणि गाव जवळवाडी निलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी येत आहेत. परंतु आता पाटण वॉरियर्स या टीमकडून कोणत्या गावाचा पर्याय निवडला जाईल, अंतिम षटकासाठी कुणाला बोलवलं जाईल हे पाहावं लागेल. पाटण तालुक्यातील सळवे गावचा पर्याय निवडलेला आहे आणि खेळाडूचं नाव आहे पृथ्वीराज यादव. बऱ्याचशा खुल्या गटाच्या क्रिकेट स्पर्धा पृथ्वीराज यादव यांनी खेळलेल्या आहेत. नवी मुंबईचं क्रिकेट किंवा एक गाव अकराचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. अंतिम षटकाला होते सुरुवात. पृथ्वीराज यादव गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एका बाजूला संदीप साळुंके बॅटिंग मध्ये तयार होतील. टीमची टोटल आहे 37 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. पृथ्वीराज यादव निघाले. 8व्या बॅटने फटका खेळलाय संदीप साळुंके यांनी. समोर खेळाडू आहेत. थोडीशी गडबड होतीये. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. बॉल अडवताना झालेली थोडीशी गडबड त्याचा फायदा मैत्री ग्रुप जावली या टीमला मिळतोय. क्रिकेटमध्ये जर तुम्ही एखादी चुकी केली ना त्याचा फायदा विपक्ष टीमला मिळतो. आणि पहा चित्रक्षण करताना झालेली थोडीशी गडबड आणि त्यानंतर बॉलने ओलांडलेली सीमारेषा आणि वाढलेले धावफलक. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूला बरीचशी मागणी असते असे पृथ्वीराज यादव गोलंदाजी मार्कवरती. पायांचा वापर केला. संदीप साळुंके पुढे आले आणि मनसुबे उधळून लावले. तुम्हाला वाचन करावं लागतं आणि इथे 5 चांगल्या रीतीने वाचन केलं. पृथ्वीराज यादव यांनी पाहिलं की संदीप साळुंके पुढे येत आहेत. आकुट टप्प्याचा बॉल टाकला आणि इथे आलाय तो डॉट. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. रवी बोरगे बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. दुंद गावच्या संदीप साळुंके यांना यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 4 टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला. फटक्यामध्ये पूर्णत्व येऊ शकलं नाही आणि इथे पहा लांबी कमी पडली आणि माघारी यावं लागते. दुंद गावच्या संदीप साळुंके पप्पू यांना फटका फसला. रवी बोरगे यांनी तो कॅच पूर्ण केला आणि धक्का क्रमांक लागला आहे 4. त्याचबरोबर रवींद्रदादा देशमुख यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे आता 3 बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तालुका जावली आणि गाव जवळवाडी मैदानाच्या आतमध्ये मनोज जवळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 6 वरती. शेवटच्या 3च बॉलचा खेळ बाकी आहे आणि पृथ्वीराज यादव यांनी 3 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा दिल्या. एक गडी गारद केलाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी.
आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पृथ्वीराज यादव यांचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आले होते ना त्यावेळेस गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती, परंतु पृथ्वीराज यादव यांनी मारा तिकट केलाय. तब्बल 4 बॉल टाकले, 4च धावा दिल्यात स्लॉग ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल. मनोज जवळ तयार. मनोज जवळ यांना बांधून ठेवणारा हाही बॉल आहे आणि इथे पहा एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल कारण दोन्ही फलंदाज एकाच एंडला. शेवटचा बॉल शेष आहे. एकाला धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागेल. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती किरण मस्कर सरांचं आगमन, त्यांचे स्वागत आहे आणि शेवटच्या बॉलचा खेळ आता बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 41 धावा. मैत्री ग्रुप जावली प्रथम बॅटिंग करताना. आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलसाठी गाव सनपाने नाव समीर यादव. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पृथ्वीराज यादव यांचं कौतुक करावं लागेल. वाखाडण्याजोगं षटक हाताळलं, कमालीचं षटक हाताळलंय. काय गोलंदाजी केली आहे. स्ट्रायकर एंडला मनोज जवळ आणि इथे हा बॉल आखूड टप्प्याचा टाकलाय. पंचांची कोणती हालचाल नाही. शेवटचे 3 बॉल हे डॉट टाकलेले आहेत आणि शेवटच्या 3 बॉलच्या पाठीमागे पृथ्वीराज यादव यांनी एकही धाव खर्च केली नाहीये. टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा. त्या धावफलकावरती आहेत 41 आणि विजयासाठी पाटण वॉरियर्स या टीमला बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 42 आणि येणारे बॉल आहेत 24. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम वारणा मोरणा 32 शिराळा त्यांच्या विरुद्ध वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अशी लढत होणार आहे आणि या मॅचचा टॉस कविदादा परामने यांच्या शुभासे होणार आहे आणि कविदादा यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभासे हा टॉस आपण करावा अशी विनंती आहे. चला दोन्ही कॅप्टन्स टीम वारणा मोरणा 32 शिराळा आणि त्यांच्या विरुद्ध वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आपण टॉससाठी यावं अशी विनंती आहे. टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. वारणा मोरणा 32 शिराळा आणि त्यांच्या विरुद्ध वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आणि टॉस करण्यासाठी कविराज दादा परामने यांना विनंती. दादा आपल्या शुभास या ठिकाणी हा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे, त्यांना विनंती करूया. चला टीम वारणा मोरणा आपण या आणि टीम वाई पश्चिम भाग आपल्याला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. एका बाजूला वाई तालुक्यातला संघ आहे तर एका बाजूला शिराळा तालुक्यातला संघ आहे आणि अशी लढत होणार आहे. तुम्ही पाहता अनुभवताय NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफीची ही लढत आहे. असोसिएशन तालुका वाईज गटातली लढत आहे. चला एकच कॅप्टन आला तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. त्यासाठी दोन्ही कॅप्टन्स आपण या. आयोजन समितीने या ठिकाणी सांगितलेलं आहे जर एकच कॅप्टन टॉसमध्ये उपलब्ध झाला तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे. टीम वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन त्यांच्या विरुद्ध वारणा मोरणा 32 शिराळा अशी लढत आहे. आपण टॉस करूया. टीम वारणा मोरणा नाणेफेकीच्या कौलचा आवाज. हेड इज अ कॉल आणि बटटेल म्हणजे टॉस जिंकलेला आहे वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनने. अजित बडे टॉस जिंकताय, टॉस किती महत्त्वाचा होता? खूप महत्त्वाचा या ठिकाणी टॉस जिंकणं, कारण 180 मैदान आहे, तसं आपल्याला लक्ष ठेवून समोर खेळता येईल त्यासाठी टॉस विन होणं खूप इम्पॉर्टंट होतं. टॉस जिंकून काय घेत आहे? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय. तालुका हाप आणि असोसिएशन वाईज लढतीला सुरुवात होत आहे. आता सुरुवात झालेली आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफी कशा भावना आहेत? खरंच खूप छान आयोजक आहे आणि अत्यंत म्हणजे कमी कालावधीत त्यांनी हे नियोजन केलं आहे. शरद कोंडाळकर असेल, रोहित असेल, त्यांचे सर्व सहकारी. थँक्यू आयोजकांनी आम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली आणि खरंच खूप छान वाटतं या मैदानावर खेळताना. वारणा मोरणा तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आमचाही क्षेत्ररक्षणाचाच प्लॅन होता, पण आता आमच्याकडे बॅटिंग आहे तर त्या तयारीत पण आम्ही आलेलो आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल आपला अभिप्राय कसा आहे? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि चांगले क्रिकेट खेळायला भेटेल, बघायला भेटेल. बस अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आणि तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. मान्यवरांचा आभार मानूया.
कविदादा यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस झालाय. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनने टॉस जिंकलाय. सांगितलं की आम्ही बॉलिंग करतोय आणि वारणा मोरणा 32 शिराळा या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वळ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि कशा प्रकारे या धावसंख्येचा डोलारा सांभाळला जाईल या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया किरण मस्कर सरांचा. थँक्यू सो मच. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. या नवी मुंबईच्या विभागामध्ये गेला एक आठवडा ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने चालू आहे ती स्पर्धा तुमच्या समोर NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन ट्रॉफी. एक अप्रतिम स्पर्धा जिथे दोन संघ एकमेकांसोबत भेटतात. अप्रतिम लढत ही देखील तुळशीची लढत. एक चित्त थरारक सामना तुमच्या समोर आला आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अगदी टीम अर्थातच मैत्री ग्रुप जावली संघ, दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स 42 धावेचं आव्हान दिलंय पाटण वॉरियर्स टीमच्या समोर. पहिला चेंडू अमर शेलार, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर याच अमर शेलारनं गेलं कित्येक वर्ष आपल्या गोलंदाजीवरती जी कमांड ठेवली आहे ती कमांड आतापर्यंत मैत्री ग्रुप जावली संघाला ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये मदतपूर्व राहिले. बॅटिंग करत असताना एका बाजूला पृथ्वीराज यादव तर दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे. नो लुक शॉट साठी हा खेळाडू ओळखला जातो. त्याच पद्धतीने फटका लगावलाय. पृथ्वीराज यादव सोनू यादवच्या बॅट मधून येतोय धमाका. डीप स्क्वेअर रिजनला निघून जातोय NB चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. वॉट अ स्ट्रोक. पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला डॉट आला तदनंतर अगदी आपला नो लुक शॉट साठी याच पृथ्वीराज यादवला ओळखलं गेलं. नुकताच झालेल्या धर्मवीर चषकमध्ये आपण पाहिलं तर पृथ्वीराज यादवचे ते नो लुक शॉट आतापर्यंत चांगले ट्रेंडिंगमध्ये राहिलेत. इंस्टाग्रामवरती आले, सोशल मीडियावरती आलेत. मात्र आता अमर शेलारच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. पॉवर प्ले क्रमांक 1. यावी इनसाइड ऑफ खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती सर आला नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न फेकी केली आहे. डायरेक्ट तो लागलाय. पंचांकडे पाहिला जात आहे. बॅट ग्रॅक झाले पूर्णपणे. एक सिंगल धाव ते कंप्लीट केली आहे. चिकी धाव. एक रन तुमने चुराया जो सनम असं म्हणायला हरकत नाहीये. चिकी धाव आहे, चोरीची धाव आहे, क्विक ऍक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे आता स्ट्रायकिंग एंडला. पाटण वॉरियर्स 42 धावेचं आव्हान. एक चांगली लढत, एक चांगली मॅच. NB ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफीचं कौतुक करेल. कारण की जेव्हा अशा चांगल्या टीम्स एका मैदानामध्ये NB चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून उतरवल्या गेल्या, प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आली. कालच्या दिवसामध्ये 25 तारीख, आज 26 तारीख, आज फायनल आहे. आज चॅम्पियन कोण असेल हे कळेल. आणि पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये मी म्हणेल NB चॅम्पियन ट्रॉफी खेळवली जाते. ओहो, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. अमर शेलारचं कौतुक सातत्याने करावं लागतंय. षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यानं कमबॅक करणारी गोलंदाजी टाकली आहे, थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, कट केला चेंडू. सातत्याने प्रॅक्टिसमध्ये असणारे खेळाडू एकमेकांच्या समोर येतात तेव्हा खेळ चांगला रंगताना दिसतो आणि या मॅचमध्येही तसंच दिसेल. गती परिवर्तन, स्लोअर वन होता. डोक्याच्या वरून पॉइंटमध्ये खेळाडू नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर आहे. याचमुळे भेटतायत 4 धावा. संघाच्या धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. 1-12 लॉस ऑफ दी 0 विकेट. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला आहे तब्बल 5. 1 to go. षटकार आला, चौकार आला. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधूनही धावा आलेत, गणेश शिंदेच्या बॅटमधूनही धावा आलेत. आता दुसऱ्या बाजूला अमर शेलारचा शेवटचा चेंडू. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जाईल. वेगानं टाकला फटका. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला जातो. विकेट किपरचं कौतुक करेल. चांगला चेंडू स्टॉप केलाय. ओव्हर क्रमांक 1चा खेळ इथेच संपन्न झाला. बॅटिंग करत असताना 42 धाव्यांच्या आव्हानाच्या मागे धावत असताना पाटण वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी अमर शेलारची. वेलकम. अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. भरपूर तालुक्याचे अध्यक्ष आलेले आहेत. त्या सर्व अध्यक्षांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांचं NB चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या या सोहळ्यामध्ये हार्दिक मनापासून अधिक स्वागत. ओव्हर क्रमांक 2 कोणाकडे जाईल? कॅप्टन आहे, 2 खेळाडू आहेत, चर्चा करतायत. ओव्हर क्रमांक 2 साठी कोणता खेळाडू बाहेर आणला जाईल? 42 धावेचं आव्हान आहे. 4 ओव्हर तुमच्याकडे. पहिली ओव्हर झाले. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा विशालने गोलंदाजी टाकली तेव्हाही धावा 12 झाल्या होत्या. आणि आत्ताही सेकंड इनिंगमध्ये पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आहेत. म्हणजेच काय, जो ग्राफ आहे तो ग्राफ बरोबर चाललाय. पावलांवरती पाऊल ठेवलं जात आहे. पहिल्या इनिंगमध्ये 12 धावा पहिल्या ओव्हरला,
दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरला 12 धावा. दुसरी ओव्हर महत्वाची असेल, गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये निलेशच्या हातामध्ये गोलंदाजी दिली. ओव्हर क्रमांक 2 सुरू झाली आहे. ड्राईव्ह केलाय, खेळाडू तैनादेश, कॅच साठी जातोय, कॅच हातातून निसटले, निघून जातोय. इट्स अ वन बाउन्स. येतील 4. काय फटका खेळलाय, ड्राईव्ह केलाय पृथ्वीराज यादव. ट्रेडमार्क फटका होता, एक चांगल्या क्वालिटीचा फटका होता. आणि प्रेक्षक तिथे आहेत, त्यांनी पाहिलं चेंडू थोडासा पुढे टप्पा पडलाय. 4 धावा दिलेत. पाटण वॉरियर्सचे प्रेक्षक तिकडे आहेत. पृथ्वीराज यादवचा हा ड्राईव्ह फटका, कवर ड्राईव्ह फटका. उडना है तो पैरों में जूते नहीं, इरादों में पंख रखो, पंखामध्ये दम असला पाहिजे. आणि तोच फटका आपण पाहिला. वॉर्ड स्ट्रोक. टीमची टोटल पुढे जाते, जी आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवरती. महत्वाचा स्पेल. यावेळी देखील हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. स्ट्रेट हिटला खेळाडू आहे तैनात, कॅच साठी जातोय, कॅच ड्रॉप झाली आहे. पृथ्वीराज यादवची कॅच ड्रॉप झाली आहे. कॅप्टन नाराज आहे. दोघांचे हात कमरेवरती आहेत. सगळेजण त्या खेळाडूकडे पाहत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेला चुकी झाली आहे. पृथ्वीराज यादव जर मॅच घेऊन गेला तर कॅच टोचेल मनाला. ही NB चॅम्पियन ट्रॉफी आहे, इथे चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. व्हॉट अ मॅच. चांगली बनतीये मॅच, चांगली घडतीये मॅच. स्लोअर वन टाकलाय गणेश शिंदे साठी, लॉफ केलाय मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग स्वीट 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 साऊंड. इज गोज टू मॅक्सिमम, इज गोज टू बिग हिट. NB चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय गणेश सुरेश शिंदेच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या गाडी रंपंपो जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा. निलेशच्या समोर एक मोठं आव्हान. 3 चेंडूमध्ये त्यानं 11 धावा खर्च केले. कव्हर ड्राईव्ह पाहिला, कॅच ड्रॉप झाली. जशी कॅच ड्रॉप झाली तशी 1 धाव घेतली आणि त्यानंतर आलेल्या गणेश शिंदेनं षटकार लगावला. एका कॅचमुळे काय घडतं ना, हे मैदानामध्ये तुम्ही पाहताय. ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट. खेळाडू आहे. एक सिंगल धाव. तर तुझ्या माहितीसाठी आतापर्यंत अक्षय एकही चेंडू डॉट गेला नाहीये. पहिला चेंडू डॉट, शेवटचा चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये डॉट आला नाहीये. विकेटच्या शोधामध्ये टीम आहे. तर मैत्री ग्रुप जावली संघ हेच बोलत असेल, हेची दान दे ग देवा, एखादा विकेट यावा. हेच बोलत असेल हा संघ. ओहो, यावेळी बॅटीच्या टॉप एजला कदाचित डिक्लेअर मध्ये जातोय. होय, पुन्हा डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावरती. 25. पृथ्वीराज यादवची कॅचही ड्रॉप झाली. कव्हर ड्राईव्हही त्याचा पाहिला. गणेश शिंदेनं चांगली पार्टनरशिप केली. पाटण वॉरियर्स संघ एका बाजूला मजबूत परिस्थितीमध्ये आहे, तर मैत्री ग्रुप जावली संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चांगला चेंडू हाताला बॅटच्या बॉटम एजला लागून डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल. तब्बल चेंडूचा खेळ 6, म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. अक्षय जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आता बाकी असतील आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू. अप्रतिम स्पर्धा. खऱ्या अर्थानं शरद दादांनी, अर्थातच आमचे राहुल दादा पवार यांचं मी आभार व्यक्त करेल. अप्रतिम स्पर्धा, एक चांगली मेजवानी, एक उत्तम आयोजन. NB चॅम्पियन ट्रॉफी, अर्थातच NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबईच्या माध्यमातून बरेच मी म्हणेल की सामाजिक कार्य, हिताची कार्य ही आत्तापर्यंत घडत आलेत. आणि तदनंतर NB चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहिलं तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने एक ब्रँड नाव ओळखलं जातं, चांगल्या मोठ्या स्पर्धा तिथे भरवल्या जातात. NB चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून, NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून व्यावसायिक खेळाडूंना एक संधी भेटते. आणि आत्तापर्यंत त्यांचं राहिलेलं सहकार्य, आत्तापर्यंत राहिलेलं त्यांचं कार्य हे पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे. फक्त पुण्याच नाही, पुण्यापासून मुंबई असेल, मुंबईपासून रत्नागिरी, कोकण, अगदी भोर तालुका असेल, या संपूर्ण विभागामध्ये या संपूर्ण NB फाउंडेशनची चर्चा ही सातत्याने राहिली. त्यांचं कार्य राहिलं आहे. ते क्रिकेटलाही महत्त्वाचं सहकार्य हे सातत्याने NB ट्रॉफीचं राहिलं आहे, NB फाउंडेशनचं राहिलं आहे. गोलंदाजीसाठी हर्षद दाखल झाला. ओव्हर क्रमांक
3 मध्ये ही महत्वाची ओव्हर आहे. जर 12 चेंडूमध्ये 16 हवेत, आता 11 चेंडूमध्ये 16 हवे असताना येणारे 5 चेंडू खूप महत्वाचे मानले जातील. मॅच संपली नाहीये, मॅच आत्ता रंगली आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतोय. याच हर्षदनं हे मैदान गाजवलं होतं. अंडर 22 पासून चांगला खेळ त्याचा राहिला होता आणि तदनंतर सातत्याने चर्चेत असलेला खेळाडू. पश्चिम महाराष्ट्र अंडर 22च्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब याच खेळाडूनं याच मैदानामध्ये पटकवला होता. तो गोलंदाजीसाठी कमी गतीचा टाकला, बॅटची एज, आवाज आला, विकेट किपरच्या डोक्यावरून डिक्लेअर मध्ये निघून जातोय. टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे. 28 धाव संख्या, एक चांगला स्कोर. 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये, 42 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 42 रन्स हे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. टॉप बॅटीच्या अगदी डिफाईनला चेंडू जातोय. 1 बाउन्स मध्ये एक सिंगल धाव येईल. पुन्हा एक धाव. ही गोलंदाजी चांगली आहे. हर्षदच्या गोलंदाजीमध्ये त्यांना आतापर्यंत षटकार चौकार मारण्यासाठी संधी दिली नाहीये. टीम हेच बोलत असेल, अजून येणारे 3 चेंडू आहेत, 3 चेंडू काढून घे म्हणजे मॅच बनेल. पाय ही जी ओव्हर आहे इथे मॅच बनणार आहे. एक तो मॅच बनेगा वरना मॅच बिघडेगा, एक तो निखरेगा वरना बिघडेगा मॅच. आणि ही ती ओव्हर आहे जिथे 3 चेंडू महत्वाचे असतील. गणेश शिंदे स्ट्रायकिंगला. पुन्हा पकड करण्याचा प्रयत्न, संधी दिली जात नाहीये हर्षदकडून. चांगली गोलंदाजी आता मात्र मैत्री ग्रुप जावली संघाकडून होतीये. तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत 2. पृथ्वीराज यादव दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकलाच उभा राहिलाय. गणेश शिंदेच्या समोर वेगळी आव्हानं हर्षदनं ठेवलेत. सिंगल आलेत, आतापर्यंत डिक्लेअर आलेत, मोठ्या फटक्यासाठी जाण्यासाठी भाग पाडलंय. मात्र एका बाजूला हर्षदने देखील धावसंख्येला ब्रेक लावलाय. आकडून ठेवले, थोडीशी धावसंख्या जकडून ठेवलंय आणि इथून पुढचे 2 चेंडू महत्वाचे. चांगला चेंडू हाताला जातोय, खेळण्याचा प्रयत्न, अपील केली आहे, मोठी अपील केली आहे, मोठी अपील केली आहे. फलंदाजाकडे पाहिलं जातं, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी आहे. लेग अंपायर कोणताही हालचाल नाहीये, मेन अंपायर कोणती हालचाल नाहीये. अपील उचलण्याचा प्रयत्न केलाय. मॅच बनत चालली आहे, मॅच रंगत चालली आहे, मॅच आणखीन तापत चालली आहे, मॅच मध्ये आणखीन रंग येत चाललाय. कोण म्हटलं मॅच संपली आहे? अक्षय, येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी तब्बल गरज असेल 12 धावेची. 7-12 मैदानाचा, मॅचचा कोणाच्या नावावरती असेल? 7-12. 7 चेंडू 12 धावा, 12 धावा 7 चेंडू, हे समीकरण या मॅचचं. महत्वाचा चेंडू आहे, टप्पा महत्वाचा आहे. चौकामधल्या गप्पा तसा या मॅचचा टप्पा इम्पॉर्टंट असेल भरपूर. चांगला टप्पा टाकला, खेळाडू आहे, डिक्लेअर मध्ये जाईल की एक दुसरी धाव घेतली जाईल. डिक्लेअर मध्ये जाते. आता मॅच बनली आहे. 6 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. यासाठीच तर या स्पर्धेचं कौतुक करतो आम्ही. NB चॅम्पियन ट्रॉफी का महत्वाची आणि का चर्चेत राहिली, जिथे एक टफ टीम एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्रत्येक संघ स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची गुणवत्ता दाखवणारा खेळ प्रत्येक जण NB चॅम्पियन ट्रॉफी मध्ये घेऊन येतो. शेवटची ओव्हर खूप महत्वाची असेल. कोण येईल शेवटच्या ओव्हरमध्ये? वेलकम शिवाजी जाधव बॉस यांचा मी मनापासून स्वागत करतो. सर्वांचा मी मनापासून स्वागत करतो NB चॅम्पियन ट्रॉफी. प्रवीण दादा वेलकम, आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. शेवटची ओव्हर भरपूर महत्वाची असेल. कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढलं जाईल? कारण की पाटण वॉरियर्स टीम बोलेल की पृथ्वीराज यादव आमचा स्ट्रायकिंगला. मैत्री ग्रुप जावलीच्या समोर मोठं आव्हान आहे. 6 चेंडू 11 धावा अडवायचे, 42 धावेचं आव्हान. हर्षदची गोलंदाजी लाजवाब पडली, त्याने धावसंख्येला ब्रेक लावला, पण ही ओव्हर महत्वाची असेल. 6 चेंडू महत्वाचे आहेत. 6 चेंडू 11. एका बाजूला मैत्री ग्रुप जावली टीम, दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स. कृष्णा ओंबळे, सातारा पोलीस कार्यरत असताना बऱ्याच केसेस त्यांनी आतापर्यंत सॉल्व्ह केलेत. पुणे पोलीस मध्ये कार्यरत असताना. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आत्ताची 6 चेंडू 11ची आहे.
फटका चांगला खेळून काढला पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून. खेळाडू डीप फाईंगला निघून जातोय. व्हॉट अ स्ट्रोक. मॅचची कहाणी बदलली. मॅचची थोडी हवा काढली पृथ्वीराज यादव सोनून. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 5 धावेची गरज. कधी मॅच इकडे जाते, कधी मॅच तिकडे जाते, कधी पाटण वॉरियर्स कडे, कधी मैत्री ग्रुप जावली कडे. ड्राइव्ह केलाय दमडी ग्राउंड. खेळाडू आहे वेगाने येईल. चेंडू अडवेल. स्टॉप करेल. स्टॉप केलाय. फेकी चांगली नाही झाली आहे. फेकी चांगली नाही झाली आहे. ही 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जो मनातून हारतो तो रनामध्ये हारतो. मॅच अजून संपली नाहीये. कोण बोला मॅच संपली आहे. चेंडू तब्बल बाकी आहेत अजूनही. 4 धावा हव्या. 4 चेंडू मध्ये 3 धावा. महत्वाची स्पेल. वॉट बॉल अप्रतिम चेंडू. म्हणून बोललो मॅच संपली नाहीये. मॅच आत्ता चालू झाली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तू मैं रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच हीच तर आहे NB चॅम्पियन ट्रॉफी. एका बाजूला जिंकण्याचा आनंद असेल, दुसऱ्या बाजूला पराभवाची भीती असेल. या दोघांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंद्याची खेळपट्टी असेल. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3. एक टप्पा महत्वाचा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे. 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तोपर्यंत पृथ्वीराज जागा सोडले. गणेश शिंदे नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या झोनला मध्ये विकेट मिळवले का. हातातून निसटलाय. हा चेंडू नाही निसटलाय. मॅच निसटली आहे मित्रा. ही मॅच निसटली हातातून. हा चेंडू नाही निसटला. एखादी मॅच जेव्हा अशी निसटते चालता बोलता झोपताना जेवताना तुम्हाला तोच निसटलेला चेंडू आठवतो भाऊ. काय मॅच बनली आहे. एका धावेची गरज. चेंडू बाकी आहेत 2 चेंडू 1. हातातून चेंडू जसा निसटला तसा बऱ्याच जणांनी डोक्याला हात लावला. एका बाजूला टेन्शन, दुसऱ्या बाजूला टाळ्याही वाजल्या होत्या. 2 चेंडू आता तब्बल एका धावेची गरज. मैत्री ग्रुप जावली संघ शेवटच्या क्षणाला काहीतरी क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. सिली पॉइंट उभा केलाय आणि तदनंतर खेळाडू थोडे जवळ घेतले आहेत. मॅच तेही सोडत नाहीयेत. 2 चेंडू एका धावेची गरज. ड्राइव्ह केलाय गॅप मधून. या मॅच मध्ये शेवटचा विजयी चौकार येतोय पृथ्वीराजच्या बॅट मधून. विजेता राहिला पाटण वॉरियर्स टीम. पाटण वॉरियर्स संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. वेल फाईट मैत्री ग्रुप जावली टीम. या मॅचचा हिरो अर्थातच पाटण वॉरियर्स टीम कडून बेस्ट खेळ ज्याचा राहिला सोनू यादव, पृथ्वीराज यादव या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम पृथ्वीराज. 70-70 स्पोर्ट्स घनसोली मधून ज्यानं स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि पृथ्वीराज यादव हे नाव व्यवसायामध्ये आलं आणि 70-70 स्पोर्ट्स घनसोली ही ब्रँच त्यानं खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये घेऊन आला आणि तदनंतर मात्र एक खेळाडू व्यवसायाच्या दिशेने वळला गेला. तोच पृथ्वीराज यादव या मॅचचा हिरो राहिला. वेलकम पृथ्वीराज. चिकू वेलकम. येस पृथ्वीराज. चिकू या मॅन ऑफ द मॅच. वेलकम चिकू. मॅन ऑफ द मॅच प्लेअर. मी विनंती करेल सन्माननीय कविराज दादा परामने आपल्या शुभ हस्ते दादा आम्ही ही मॅन ऑफ द मॅच देतोय. वेलकम चिकू. मॅन ऑफ द मॅच प्लेअर. त्याचं लकी नाव आहे. सोनू या नावाने ओळख आहे. चिकू या नावाने ओळख आहे. 70